अहिल्यानगर शहरात घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणारा सराईत गुन्हेगार तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। अहिल्यानगर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। शहरात घातपात करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात घातक तलवार बाळगून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला तोफखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रंगेहात अटक केली आहे। 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:45च्या सुमारास तोफखाना पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती। जुना बोल्लेगाव रोडवरील नवीन पुलाच्या पुढे एका लिंबाच्या झाडाजवळ अंगात हिरवा शर्ट आणि निळी टोपी घातलेला एक इसम संशयास्पदरित्या फिरत असून त्याच्याकडे तलवार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला। पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या इसमाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याचं नाव सुमेध उर्फ टिंग्या किशोर साळवे, वय वर्ष 21, राहणार नीलक्रांती चौक असं असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून 1000 रुपये किमतीची आणि 27 इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।